अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. राजीनामा उशिरा दिल्याची विरोधकांची टीका. आझमी यांच्या वक्तव्याचे दोन्ही सभागृहात पडसाद. आझमींच्या निलंबनाच्या मागणीवरून सत्ताधारी आक्रमक. गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीनंतर FIR दाखल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांविषयी अवमानकारक विधानं करणाऱ्यांवर सरकारनं कारवाई करण्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे निर्देश. सर्वच स्तरातल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर अबू आझमी यांनी औरंगजेबावरचं वक्तव्य घेतलं मागे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे सादर. MSME क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन आणि नवोन्मेषाला वाव देत उत्पादनांची गुणवत्ता वाढवावी. अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांचा सल्ला. आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं लक्ष्य.